नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. कत्तलखान्यामध्ये 15 जनावरे घेऊन जाणारी पिकअप पकडण्यात विक्रमगड पोलिसांना यश, 2 आरोपी अटकेत. सदर पालघर जिल्ह्यातून जनावरांचे चोरी करून कत्तलखान्यासाठी होणारी अवैध वाहतूक गुन्ह्याला आळा घालण्यासाठी घेतलेली विशेष मोहीम. या अनुषंगाने विक्रमगड तालुक्यातील कुर्झे पाचमाड रस्त्यावर पहाटे 4:30च्या दरम्यान गस्त घालत असताना संशयित वाहन आढळले. त्या दरम्यान त्या ठिकाणाहून पळून जात असताना पाठलाग करून मोठ्या शिफारतीने अडवण्यात आले. वाहन चालक अंधाराचा फायदा घेऊन फार झाला, परंतु 2 इसमांना 15 जनावरांसह पकडण्यात यश मिळाले. त्यामधील 2 गायी ह्या मृत अवस्थेत आढळल्या. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत तपासणी करून जनावरांना सुरक्षित ठिकाणी संगोपनासाठी सकवार येथे पाठवण्यात आले. पोलिसांकडून पिकअप चालक व 2 आरोपी यांच्यावर विक्रमगड पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 183/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109, 132, 125, 325, 3-5 सह प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11, 1, ग, ज सह महाराष्ट्र संरक्षण पशु अधिनियम 1976 चे कलम 5, व 6, 9 अप्रमाणे दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली असून दोघांना अटक करण्यात यश मिळालेले आहे. वरील तपास पोलीस अधीक्षक पालघर व त्यांचे सहकारी तसेच विक्रमगड प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र पारखे व त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक श्री दीपक घुस करीत असून यांच्यासह ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक अर्जुन काळे, हवालदार 129 मोहन शेळके, हवालदार 123 काशीनाथ कव्हा, शिपाई 100 जितेंद्र चौधरी यांच्या सहकार्यामध्ये कामगिरी पूर्ण पार पडली. पुढील तपास सुरू आहे. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी कॅमेरामन अनिल फसाळेच्या जोडीला नईम बेग, पालघर सिनियर क्राईम रिपोर्टर ची रिपोर्टर.